नाशिकचं फेमस फूड ट्राय करायचं आहे तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। खाण्याचे भन्नाट ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळतील हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हॅलो फ्रेंड्स, टेस्टी ट्रॅव्हलरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मी आली आहे नाशिक सिटीचं स्पेशल स्ट्रीट फूड सिरीज करण्यासाठी। तर पहिल्यांदा मी आलेली आहे इथल्या अगदी फेमस तिवंदा चौकमधल्या बुधा हलवाईला। यांची जी जिलेबी आहे अगदी फेमस आहे। तर आज आपण ट्राय करणार आहे बुधा हलवाईची स्पेशल जिलेबी। बुधा हलवाईची गरमागरम जिलेबी मी मागवलेली आहे आणि ही जे याची साईज आपण पाहू शकतो आणि हे जे असं तोडल्यानंतर अगदी क्रंची वाटतंय। बाहेरून क्रंची, आतून थोडीशी मऊ आणि गोडसर अशी याची चव आहे। जुन्या काळातील स्टाईल इथे वाटत आहे आणि बसण्यासाठी साधे लाकडी बाकडे अशा पद्धतीने आहेत आणि अगदी सिटीमध्येच हे असल्या कारणाने लोकांची भरपूर अशी गर्दी असते। यांची खास उपवासानिमित्त आषाढी एकादशीला बटाट्याची वेगळी जिलेबी मिळते, याची दखल लोकमत टेस्टी कट्ट्याने देखील घेतलेली आहे। जिलेबी बरोबरच इथे फेमस आहे यांचा समोसा, आळू वडी, फाफडा आणि हा ढोकळा, हे सर्व पदार्थ देखील इथं मिळतील। बुधा हलवाईची ही आणखीन एक ब्रांच आहे, त्याच्या शेजारीच तिथे सर्व प्रकारचे स्वीट्स, आम्रखंड, बुंदी, बर्फी, रबडी या सगळ्या स्वीट्सच्या प्रकारातले सर्व पदार्थ इथे मिळतात। नेक्स्ट फूड स्पॉट आहे समर्थ ज्यूस, आर.के. कारंजा जवळचं। इथलं पायनॅपल ज्यूस हे अख्ख्या नाशिकमध्येच प्रसिद्ध आहे। चला तर ट्राय करूया स्पेशल पायनॅपल ज्यूस। स्पेशली पायनॅपल ज्यूस पिण्यासाठी लोकांची इतकी गर्दी आहे, चवीला तर एक नंबर मला असं हे वाटलं। समर्थ ज्यूस यांचं हे स्पेशल पायनॅपल ज्यूस आहे। वर आपण पाहू शकतो की पायनॅपलचा आईस्क्रीम आहे आणि खाली जे आहे पायनॅपलचं ज्यूस आहे। हा जो कन्सेप्ट आहे मी इथे नाशिकमध्ये आल्यानंतरच पहिल्यांदा बघते आणि इथे जे आहे फक्त इतकंच खाण्यासाठी लोकांची खूप सारी गर्दी आहे आणि इथलं हे फेमस आहे। मस्त असं पायनॅपलचं थंडगार आईस्क्रीम आणि त्याच्याबरोबर हा पायनॅपलचा ज्यूस, हे दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे। एकदम गोडसर आणि ओरिजिनल अशी चव लागते। म्हणजे आतमध्ये जे आहेत ना पायनॅपलचे बारीक बारीक तुकडे, हे ज्यूस पित असताना तुम्हाला जाणवतील आणि आईस्क्रीम पण टेस्टमध्ये एकदम ऑसम आहे। काहीतरी हटके ट्राय करायचं असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे। नॉनव्हेज बिर्याणी आपण सर्वांनीच ट्राय केली आहे, पण व्हेज बिर्याणी ट्राय केली आहे का? नाशिकमधली अगदी फेमस अशी चिराग बिर्याणी आर.के. येथील मी आज ट्राय करणार आहे। इथे नाशिकमध्ये सगळ्यात अशी फेमस ही यांची बिर्याणी आहे। चला तर पाहू यांच्या बिर्याणीची प्राईस काय आहे आणि याच्यामधलं वैशिष्ट्य काय आहे ज्यामुळे ही अगदी फेमस आहे। मी विजिट केलं आर.के.च्या चिराग बिर्याणीला। या ठिकाणी मिळतं पनीर टिक्का, पनीर बिर्याणी, व्हेज बिर्याणी, दाल राईस आणि राईस प्लेट। आपण बघू शकता की अगदी 65 रुपयापासून यांची बिर्याणी जी आहे स्टार्ट होते आणि खूपच रिजनेबल रेट्स आहेत यांचे। नॉर्मल बेंच टेबलची इथे सिटिंग अरेंजमेंट आहे। सिटिंग एरिया मिनिमम आहे, त्यामुळे पार्सल देखील घेऊन जाऊ शकता। यांचे एकूण 7 ब्रांचेस महाराष्ट्रामध्ये आहेत। नाशिकमध्ये जुने CBS, भद्रकाली, उत्तम नगर, बिटको पॉईंट, मुंबईमध्ये मोतीलाल नगर आणि मुंबई मालवणी। यांच्या बिर्याणीची मी एक मिक्स प्लेट घेतलेली आहे, ज्यामध्ये राईस आहे आणि याबरोबरच पापड दिलेला आहे, पनीर मसाला, पनीर टिक्का मसाला आणि व्हेज बिर्याणीचा मसाला जो आहे असं त्यांनी खाली टाकलेला आहे। तुमच्या चॉईसनुसार तुम्ही बिर्याणी कुठलीही घेऊ शकता। मला तिन्ही ट्राय करायचे होते म्हणून मी ह्या तिन्ही बिर्याणीचे ऑप्शन्स घेतलेले आहेत। आपण बघू शकतो की पनीरचे तुकडे जे आहेत ते किती मोठे मोठे त्यांनी दिलेले आहेत आणि पनीर टिक्का मसाल्याचे देखील तुकडे आपण पाहू शकतो की किती मोठे आहेत आणि बिर्याणीचा हा जो राईस आहे तो देखील खूप मोठ्या मोठ्या साईजचा आहे। आता आपण ट्राय करूयात यांची स्पेशल बिर्याणी। व्हेज बिर्याणी मी खाते असं मला वाटतच नाही। अगदी टेस्ट जे आहे ना रेग्युलर आपली जी बिर्याणी असते त्या पद्धतीने चवीला एक नंबर असं मला वाटलं। टेस्ट पण खूप छान आहे। आता ही ट्राय करूया आपण पनीरसोबत। पनीर जे अगदी सॉफ्ट आहे आणि वरचा मसाल्याचा जो कोटिंग आहे तो एक नंबर झालेला आहे। आपण पाहू शकतो की हा पनीरचा एवढा साईज आहे आणि ह्याला कट केल्यानंतर अशा पद्धतीने हे दिसते।
पनीर बिर्याणी ह्या सगळ्याच गोष्टी ना मला एकदम फ्रेश वाटत आहेत, छान आहे. जसं नाशिकमध्ये मला सांगण्यात आलेलं की चिरागची जी बिर्याणी नक्की ट्राय कर, आणि इथं येऊन अगदी रिजनेबल रेट्समध्ये ही बिर्याणी ट्राय करणं अगदी वर्थ आहे. आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये घेऊ शकता, जसे की 530, 700 आणि 800. भगवंतराव मिठाई नाशिकमधलं एक फेमस ठिकाण. इथे दिवाळीच्या सर्व मिठाया ज्या आहे त्या आपल्याला मिळतील 12ही महिने. स्पेशल भाजणीची चकली ही त्यांची फेमस आहे, आणि प्राईस कार्ड आपण बघू शकतो की अगदी रिजनेबल रेट्समध्ये येथे जे आहेत यांचे हे सर्व पदार्थ मिळतात. पोटातून नाशिककरांच्या हृदयात शिरलेले भगवंतराव. इथे आपण बघू शकता की न्यूजपेपरच्या कटिंग जे आहेत ते त्यांनी लावलेले आहेत. यामध्ये नाशिकमधल्या फेमस यांच्या मिठाईबद्दल उल्लेख या न्यूजपेपरमध्ये केलेला आहे. यांची ही स्पेशल फेमस भाजणीची चकली आहे, ज्याची 100 रुपये पाव किलो अशी प्राईज आहे. त्याबरोबरच येथे शंकरपाळी, बाकरवडी आणि चिवडा याचे विविध ऑप्शन्स तुम्हाला खाण्यासाठी मिळतील. ते देखील वर्षाचे 12 महिने. नाशिकमधलं फेमस ठिकाण हे तुम्ही नक्की एक्सप्लोअर करा, आणि घरी घेऊन जात असताना येथून पार्सल मिठाई घेऊन जायला विसरू नका. यांच्याकडून मी पार्सल घेतलेली आहे चकली, बालुशाही. तर यांची ही जी कन्सेप्ट आहे मला ती खूप जास्त आवडली, की त्यांनी पेपरमध्ये हे सगळं जे आहे पॅकिंग दिलेलं आहे, प्लास्टिकचा वापर केला नाही, आणि इथं जे आहे त्यांचे प्राइजेस आणि त्यांचा मेनू हा दोन्ही दिलेला आहे. तर प्रत्येक दुकानांनी असं जर केलं तर प्लास्टिकचं पॉल्युशन जे हे अगदी कमी होईल. तर समोसा पाव, समोसा चाट, समोसा भेळ ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलरली आपण खाल्ल्या असणार आहे, पण नाशिकमध्ये स्पेशली मिळतो कढी समोसा आणि कढी भेळ, ते पण अगदी रिजनेबल रेटमध्ये, ते म्हणजे फक्त 20 रुपयामध्ये. मी ते ट्राय करणार आहे मुंबई नाका येथील श्री माऊली या ठिकाणी. या कढी भेळमध्ये आपण पाहू शकता की वर जी आहे त्यांनी शेव दिली आहे, त्याबरोबर चटणी, आणि ही कढी आहे, आणि कढीमध्ये तोडून दो दिलेला आहे त्यांनी समोसा. तर नाशिक स्पेशल ही कढी भेळ फक्त मिळते 20 रुपयाला. एका व्यक्तीचं जाता येता पोट भरेल अशी यांची ही क्वांटिटी आहे. आपली रेग्युलर जी कढी असते ना आंबट गोडसर चव ती लागते, आणि त्यामध्ये जे आहे समोसाची टेस्ट, तर हा काहीतरी वेगळा कन्सेप्ट म्हणतात ना तसं वाटला. आणि नाशिकमध्ये आल्यानंतर हे जे आहे ट्राय करायला काही हरकत नाही आहे. क्रिस्पी समोसा वाटतो, आणि भेळ जी जे कढी आहे ती गोडसर आंबटसर दोन्हीचं असं वेगळं कॉम्बिनेशन आहे. इथं जे आहे मूग डाळचे वडे, त्याबरोबरच कढी वडा आणि कढी भेळ असे वेगवेगळे पदार्थ मिळतात. नेक्स्ट फूड स्पॉट आहे श्री कृष्णा यांचा वडापाव. यांच्याकडचा वडापाव आणि पाव वडा हे दोन्ही देखील फेमस आहे, आणि ते चालू आहे इथे अशोक स्तंभामध्ये 2002 पासून. आणि याचं टायमिंग दिवसभर आहे, रात्री 10पर्यंत देखील इथे येऊन तुम्ही वडापाव एन्जॉय करू शकता फक्त 15 रुपयामध्ये. इथली ही मिरची अगदी फेमस आहे. यामध्ये टमाटा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मसाले या सर्व गोष्टी घातल्या जातात, आणि त्यामुळेच या पाववड्याची, बटाट्या वड्याची या मिरचीमुळे टेस्ट वाढते. यांचा स्पेशल वडापाव मी घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये हा वडा आहे, पाव आहे, आणि त्याबरोबरच ही हिरवी मिरची आहे आणि ही चटणी देखील दिलेली आहे. आणि ह्या आहे यांचा हा मोठासा पाव वडा. याला जे आहे पावाला बेसनमध्ये मॅरिनेट करून तळलं गेलेलं आहे, आणि त्याबरोबर दिलेली ही हिरवी मिरची आणि ही चटणी. आणि या पाववड्याला खायचं आहे या चटणीसोबत, आणि ही अनलिमिटेड दिली जाते. ही शेंगदाण्याची चटणी आहे. तर मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे हा यांचा स्पेशल पाववडा. आपण बघू शकतो की मी तोडल्यानंतर आतमध्ये जे आहे पाव आहे, आणि वर कोटिंग दिलेली आहे ती बेसनची. याला आपण चटणीसोबत ट्राय करूया. गरमागरम आहे अगदी हे. आणि ही शेंगदाण्याची चटणी, थोडीशी हिरवी मिरची, गरम गरम मस्त पावाची, त्याबरोबर बेसन चटणीचं मिक्स फिलिंग आहे. जाता येतं स्ट्रीट फूडमध्ये सगळ्यात गोष्ट आवडणारा पदार्थ म्हणजे मला वडापाव. एकदम रिजनेबल रेटमध्ये असतो आणि पोट पण भरून जातं. या पाववड्यावर मी थोडीशी अशी चटणी टाकलेली आहे. यासोबत तर मी पहिल्यांदाच हा पदार्थ जो आहे ट्राय करते आहे. चटणी थोडीशी आंबट गोडसर लागते, आणि बेसन पावाचा फिलिंग आहे. आता सगळ्यांचा फेवरेट वडापाव जो असतो तो मी ट्राय करणार आहे. पावाला डिवाईड करायचा, त्यानंतर अशी मस्तपैकी त्याची चटणी त्यात टाकायची आणि पाव टाकायचा. आणि यांनी सगळीकडे दिलेले आहे
ही स्पेशल हिरवी मिरची ती देखील ठेवते आहे मी. आणि वडापाव स्पेशल स्ट्रीट फूड रेडी आहे. अगदी गरम गरम आहे. चव मात्र मस्त असं तिखट तर जो चव असतं त्यात चटणीचा आणि ह्या हिरव्या मिरचीचा फिलिंग जो आहे ना चव त्याची मस्त वाढवते. आणि जर तुम्ही नाशिकला आला असेल तर स्ट्रीट फूडमध्ये अशोक स्तंभाजवळचा हा वडापाव ट्राय करायला काही हरकत नाही. नेक्स्ट फूड स्पॉट आहे देवांग कुल्फी शरणपूर रोड येथील. यांच्या कुल्फीमध्ये मलाईचे स्पेशल त्याबरोबर चॉकलेट केसा पिस्तर बदाम हे वेगवेगळ्या कुल्फी आहेत. यातली ही जी मलाईची कुल्फी आहे ती उपवासाला देखील चालते. यांची ही स्पेशल रबडी आहे फक्त दूध आणि साखर याने बनवलेली. या कुल्फीची प्राइस रेंज आपण पाहू शकतो की साधारण 25, 30, 35 मध्येच आहे. अगदी रिझनेबल रेट्स आहेत याचे. मी घेतलेली आहे देवांगची स्पेशली मलाई कुल्फी ज्याची प्राइस आहे 25 रुपये. आणि याला जे आहे उपवासात पण खाल्लं जातं असंही रेग्युलरली तुम्ही ट्राय करू शकता. आणि रात्रीच्या वेळेस इथं स्पेशली कुल्फी ट्राय करण्यासाठी बऱ्याच लोकांची ही गर्दी असते. ही मलाई कुल्फी जी आहे ना अत्यंत थंडगार आहे आणि मलाईसारखीच याची टेस्ट लागते. नाशिकमध्ये आल्यानंतर ही कुल्फी नक्की ट्राय करा. कांदा भजी आणि कांदा पकोडा हा आपण सर्वांनीच ट्राय केला असणार आहे. पण आज मी एक हटके पदार्थ ट्राय करणार आहे जो मिळतोय नाशिकमध्ये नव्यानेच आडगाव नाका नाशिक येथे. चला तर बघूया तो हटका पदार्थ कोणता येते. या शॉपचं नाव आहे भाऊचा धक्का आणि इथे मिळतो ऑनियन ब्लॉसम आणि पोटॅटो स्प्रिंग रोल. ऑनियन ब्लॉसम विथ पेरी पेरी मसाला हा जो आहे रेडी झालेला आहे. त्याबरोबर टोमॅटो केचप आणि मायोनीज यांनी दिलेला आहे. आपण ऑनियनचे पकोडे तर सर्वांनीच खाल्लेले आहेत. याची टेस्ट कशी आहे हे बघूयात. हे जे आहे ना अगदी क्रंची लागत आहे. जसा पकोडा आपला क्रंची असतो तसं. पण हा पदार्थ मी पहिल्यांदाच ट्राय केला. स्ट्रीट फूड लवर असाल तर तुम्हाला हे नक्की आवडेल. तसेच पोटॅटो स्प्रिंग रोल देखील येथे मिळतो. नाशिकमधील तुमचे आवडते फूड स्पॉट कोणते हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. दिवसभरामध्ये बरेच प्लेसेस कव्हर केल्यानंतर रात्री या प्लेसमध्ये लोकांची गर्दी पाहून येथे भेट देण्याचं ठरवलं. केवळ मसाला दूधच येथे मिळते. चव अगदी उत्तम. संध्याकाळी 7 नंतर हे ठिकाण चालू असतं. नाशिकमधील आणखीन बरेच ठिकाण मी कव्हर केले जसे की सोमा वाईन, झटका पाणीपुरी, भेळ भत्ता, ग्रेप एम्बसी, खालसा पंजाब ढाबा, पेरूची वाडी असे अनेक व्हिडिओज केले. ते देखील पाहायला विसरू नका. इट्स टाइम फॉर कमेंट शाउट आउट. थँक्यू सो मच रेवती, प्राजक्ता, राजीव, स्नेहा, अशोक, राकेश, भावेश. तुम्ही देखील असे छान छान कमेंट्स करा. त्यामुळे मला व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. थँक्यू सो मच.